If someone is selling something to you for free, then you are the fraud. म्हणजे मी पोलीसमध्ये नाहीये, मी मिलिटरीमध्ये नाहीये, पण मला काही ना काहीतरी देशभक्ती आहे माझ्या मनामध्ये. मला देशासाठी काहीतरी करायचंय. जर तुमच्याकडे नागरिक म्हणून सरकार निवडण्याची ताकद आहे आणि इतर सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत त्यांना योग्य त्या वेळेस योग्य ते प्रश्न विचारण्याची ताकद आहे, पण रिअल लाईफमध्ये तुम्हाला बरोबर प्रश्न विचारणं ही तुमची जबाबदारी आहे. हे कोणी शिकवतच नाही. हे कोणीच शिकवत नाही. आपल्याकडे एक यंत्रणेच्या विरोधामध्ये किंवा सरकारी यंत्रणेच्या विरोधामध्ये इनहेरंट हेट्रेड निर्माण झाली आहे. त्यांचा ब्लेम गेम बऱ्यापैकी चालू असतो. चिल्ड्रन हु आर जुवेनाईल आर मोर वल्नरेबल टू क्राईम. ही खूप महत्वाची गोष्ट लोक विसरतात. जिथे मेनस्ट्रीम मीडिया कदाचित कमी पडतं तिथे सोशल मीडिया ती गॅप भरून काढतं. रूल्स किंवा कायदा फ्लाउट करण्यामध्ये हुशारी मानतो. आपल्याला ह्याचा फार अभिमान वाटतो की मी सिग्नल तोडून पोलिसांनी मला पकडलं. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे, पण अगदी नाईलाज असल्याशिवाय तो विचारच करतो. आताची सिच्युएशन बदललेली आहे. आता जसं समाज डेव्हलप झालाय तसा क्राईमही डेव्हलप झालाय आणि क्राईम तुमच्या घरापर्यंत पोहोचलाय. 2025 मध्ये भारतामध्ये अनेक अतिरेकी हमले झाले. धर्म विचारला गेला आणि त्याच्यानंतर मारलं गेलं. आपण बघितलं की याच्यामध्ये काही डॉक्टर्स, काही इंजिनियर्स आणि अत्यंत उच्च शिक्षण झालेली लोक या सगळ्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व होती. आणि एक प्रकारचा हादराज आपल्या पूर्ण समाजाला या गोष्टींमुळे बसला. एक मनामध्ये प्रश्न नेहमी उद्भवतो की ऍज अ भारताचा सिटीजन म्हणून आपण या सगळ्या गोष्टींसाठी काय करू शकतो. भारत हा संविधानाने चालतो. संविधानिक प्रक्रियेनुसार समाज व्यवस्था म्हणून, एक सिविक म्हणून आपण या गोष्टींसाठी काय करू शकतो, आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये सिव्हिल सोसायटीचं काय कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे याच्याच अनुषंगाने आज आपण पूर्ण नॉलेज पॉवर पॅक्ट एक पॉडकास्ट रेकॉर्ड करणार आहोत. आज आपल्या बरोबर आहेत ऍडव्होकेट सुजय जोशी सर, जे स्वतः ऍडव्होकेट आहेत, जे स्वतः कंपनी सेक्रेटरी आहेत आणि जे स्वतः मॅनेजमेंटचे स्टुडंट सुद्धा आहेत, एक्सपर्ट आहेत. आज त्यांच्या बरोबर आपण त्यांचा गेले 10-12 वर्षाचा जो प्रॅक्टिकल अनुभव आहे त्याच्या अनुषंगाने आपण समजून घेऊयात की या सगळ्या डेंजरस सिच्युएशन मध्ये ऍज अ सिव्हिल सोसायटी म्हणून, ऍज अ नागरिक म्हणून आपण काय काय करू शकतो. तर चला पॉडकास्टची सुरुवात करूया. सुजय सर नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला आपलं स्वागत करतो पॉडकास्ट मध्ये. आपल्याला माहितीच असेल की गेल्या वर्षभरामध्ये आपण ज्या सगळ्या अतिरेकी गतिविधी बघतो त्याच्यामध्ये एक नागरिक म्हणून आपण अत्यंत पॅनिक होतो. भरपूर प्रश्न आपल्या डोक्यामध्ये उद्भवतात आणि एक असा प्रश्न नेहमी जाणवतो की अरे मी काहीच नाही करू शकत या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. म्हणजे मी पोलीसमध्ये नाहीये, मी मिलिटरीमध्ये नाहीये, पण मला काही ना काहीतरी देशभक्ती आहे माझ्या मनामध्ये. मला देशासाठी काहीतरी करायचंय. सिव्हिल सोसायटी म्हणून, समाज व्यवस्था म्हणून आणि नागरिक म्हणून आपण काय काय करू शकतो याची एक बेसिक इंट्रोडक्शन आपण द्या. सर्वात प्रथम सर्वेश, तू हा विषय निवडलास याच्याबद्दल मला तुझं खूप अभिनंदन करावंसं वाटतं. कारण बऱ्याच वेळेस अशा पद्धतीच्या घटना जेव्हा समाजात घडतात तेव्हा समाजातले बरेच स्टेक होल्डर्स हे एस्टॅब्लिशमेंटला, पोलीस यंत्रणेला, ज्युडिशरीला किंवा लेजिस्लेटिव्हला, एक्झिक्युटिव्हला, गव्हर्नमेंटला त्यांचा ब्लेम गेम बऱ्यापैकी चालू असतो. आणि माझं वैयक्तिक मत ह्याच्यातलं असं आहे की शेवटी हा समाज तुमचा आहे. म्हणजे शेवटी असं नाही, पण पहिल्यापासून ते शेवटपर्यंत हा समाज तुमचाच आहे आणि हे सगळे स्टेक होल्डर्स, यंत्रणा या सगळ्या तुमच्या आहेत. बरोबर. ह्याच्यामुळे तुमची जबाबदारी आणि तुमची ऍक्शनेबल रिस्पॉन्सिबिलिटी जर स्टेक होल्डर्सना दिसली नाही तर स्टेक होल्डर्सच्या दृष्टिकोनातनं सुद्धा सपोर्ट जो त्यांना मिळायला पाहिजे तो इनएफिशियंट असू शकतो. बरोबर. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की या सगळ्या घटनांमध्ये समाज म्हणून, नागरिक म्हणून तुम्ही विक्टिम्स आहात. आणि जर तुम्हाला हे माहितीये की तुम्ही विक्टिम्स आहात तर अशा पद्धतीचे विचार आणि अशा पद्धतीचे डिस्कशन्स जे तू घेतोस, आजही घेतोयस आणि जनरली सुद्धा घेतोस, असे समाजात प्रत्येक स्तरावर घडले पाहिजेत. तिसरा महत्वाचा मुद्दा असा की आपल्याला हेही लक्षात घ्यायला पाहिजे की यंत्रणा त्यांच्या त्यांच्या जागी काम करत असते. पोलीस यंत्रणा असेल, इंटेलिजन्स असेल, सरकारी यंत्रणा आणि बाकी गोष्टी असतील, पण त्या यंत्रणांना
नागरिकांचा सपोर्ट आणि नागरिकांकडनं फीडबॅक आणि योग्य त्या पद्धतीची काळजी, सेफ्टी, प्रिकॉशन्स आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ह्या सगळ्यांची सुद्धा तेवढीच गरज आहे. ओके. एखादी घटना घडल्यानंतर ब्लेम देणं सोपं आहे, पण ती घटना घडू नये ह्याच्यासाठीचे विचार आणि ह्याच्यासाठीची पूर्ण इकोसिस्टम निर्माण करणं ही आजची काळाची गरज आहे. ओके. याच्यामध्ये तुम्ही शब्द वापरला की समाजाला जे गव्हर्नमेंटच्या साइडनं ज्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स असतात त्यांना काहीतरी हेल्प अँड सपोर्ट करायची गरज आहे. नक्की समाज म्हणून त्यांनी काय करणं अपेक्षित आहे? थोडासा याचा रेफरन्स मी आपल्या भारताच्या संविधानाकडे नेतो. आपल्याकडे जे काही डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स आहेत आणि जे काही कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स मांडले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये नागरिकांनी निवडून दिलेलं सरकार आणि त्याच्या संबंधामध्ये कामकाज हे संविधानामध्ये त्याचा क्लिअर कट उल्लेख आहे आणि संविधान तशा पद्धतीत फ्रेम केलेलं आहे. जर तुमच्याकडे नागरिक म्हणून सरकार निवडण्याची ताकद आहे आणि इतर सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत त्यांना योग्य त्या वेळेस योग्य ते प्रश्न विचारण्याची ताकद आहे आणि जर तुमच्या देशामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतायत तर कुठेतरी नागरिक म्हणून तुम्ही त्या त्या ठिकाणी ते प्रश्न व्यवस्थित पद्धतीत उपस्थित करत नाही आहात. आपण शाळेत काय शिकतो की तुम्हाला प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तुम्ही की तुम्हाला मार्क मिळतात, पण रिअल लाईफ मध्ये तुम्हाला बरोबर प्रश्न विचारणं ही तुमची जबाबदारी असते. हे कोणी शिकवतच नाही. हे कोणीच शिकवत नाही आणि तिथपासून या सगळ्या गोष्टीची सुरुवात होते की आपल्याकडे अशी एखादी घटना घडली की त्याच्यामध्ये ती का घडली, कशी घडली, ही जर गोष्ट आपण वरिष्ठांना विचारली तर आपण ओबिडियंट नाही होत असा एक समाजाचा समज आहे आणि हा समज हा का आहे याचं काहीच लॉजिकल रिझन नाहीये. दरच वेळेस वयानी किंवा वावरानी अनुभवी असलेली लोक हे दरवेळेसच प्रॅग्मॅटिक असू शकतात आणि त्यांचे सोल्युशन्स हे प्रत्येक सिच्युएशन मध्ये काम करतील असं नाहीये. सो समाजामध्ये हे जे अकोमोडेटिव्हनेस येणं गरजेचं आहे की समोरचा जे सांगतोय ते सुद्धा ऐकून घेणं आणि समजून घेणं हे तितकंच गरजेचं आहे. हा महत्वाचा विषय. दुसरा महत्वाचा विषय असा की आपल्याकडे एक यंत्रणेच्या विरोधामध्ये किंवा सरकारी यंत्रणेच्या विरोधामध्ये इनहेरंट हेट्रेड निर्माण झाली आहे आणि हेट्रेड हा शब्द मी खूप रिस्पॉन्सिबली वापरतोय. त्याचं कारण असं आहे की त्या मार्गाला कोणाला जायचं नसतं. म्हणजे आपल्या सगळ्या एज्युकेटेड घरांमध्ये किती मुलांनी असं म्हटलंय की मी चांगली डिग्री घेणार आणि मी पोलीस ऑफिसर बनेन. याची संख्या हळूहळू कमी होतीये. मग तुम्हाला चांगले पोलीस ऑफिसर्स, योग्य त्या पद्धतीत नवीन विचार आणणारे पोलीस ऑफिसर्स जे मेकॅनिझम चांगल्या पद्धतीत इम्प्लिमेंट करू शकतील असे कसे मिळणार? बरोबर. आता बऱ्याच ठिकाणी माझा संबंध आयटी मधल्या लोकांशी येतो. आयटी हे एक सेक्टर मी स्पेसिफिकली हायलाइट इथे करतोय कारण ते ज्या एका वर्तुळामध्ये काम करतात आणि समाज आणि रियालिटी ज्या एका वर्तुळामध्ये काम करते याच्यामध्ये बऱ्याच वेळेस फरक असतो. किती आयटी प्रोफेशनल्स असे आहेत जे स्वतःच्या कामकाजातनं वेळ काढतात, नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि त्यांना विचारतात की बाबा तुम्ही सिनियर पीआय म्हणून इथे आहात, तुम्हाला सायबर क्राईमशी डील करताना काही प्रॉब्लेम येतोय का? असं नाहीये की कोणीच करत नाही. जे करतात ते माझ्या ओळखीमध्ये असे खूप प्रोफेशनल्स आहेत की ते हे सगळं काम करतात, यंत्रणेला मदत करतात. पण ह्याची संख्या वाढली पाहिजे. इन्क्लुझिव्हनेस खूप प्रमाणामध्ये वाढला पण पाहिजे. आता जसं तू म्हणलास की आयटी प्रोफेशनल लोकांना हे नॉलेज आहे किंवा टेक्नॉलॉजी माहिती आहे किंवा हल्ली ऑनलाईन FIR पण दाखल करता येते. सर्वसामान्यांसाठी काही मेसेज आपल्या माध्यमातून की एक छोटीशी प्रोसेस पण त्याच्यामध्ये थोडंसं सांगा की स्टेप 1 मी ही केली पाहिजे. जर मला काही प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला तर स्टेप 1 मी ही केली पाहिजे, स्टेप 2 ही केली पाहिजे, स्टेप 3 ही केली पाहिजे. असं काही? सर्वात प्रथम आम्ही कायद्यामध्ये कायम म्हणतो किंवा डॉक्टर्स सुद्धा हे म्हणतात त्यांच्या फील्डमध्ये, अ विक्टिम शुड अंडरस्टँड दॅट ही इज अ विक्टिम. पहिले आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण काही सिच्युएशन्स मध्ये विक्टिम आहोत किंवा होणार आहोत. जर आपल्याला ते समजलं तर आपल्याला दुसरी रियालिटी ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे की आजूबाजूला जे काय सगळं चालू आहे ते फार आलबेल चाललंय असं नाही. बऱ्याच गोष्टी समाजाच्या विरोधात काम करणाऱ्या या त्यांचं काम करतायत. तुमचा विचार हा अशा पद्धतीत तुम्ही केला पाहिजे की सपोज जर या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये काही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आली तर आपण स्वतःचं संरक्षण करण्याच्यासाठी सेल्फ डिफेन्सच्या दृष्टिकोनातून केपेबल आहोत का?
सामाजिक दृष्टिकोनातनं अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी केपेबल आहोत का? आणि ह्या सगळ्याचं रिपोर्टिंग करणं म्हणजे योग्य त्या यंत्रणेला, योग्य त्या पद्धतीत माहिती पोहोचवणं आणि त्याचा पाठपुरावा करणं. मग ह्याच्यातली पहिली पायरी कुठली? की मुळात आधी तुम्हाला समाजाची सिस्टीम कशा पद्धतीत चालते आणि सरकारी यंत्रणा कशा पद्धतीत चालते हे समजणं खूप महत्वाचं आहे. आता मला शाळा माझी सोडून बरेच वर्ष झाले, पण आमच्याकडे नागरिक शास्त्राचा जो विषय होता तो 20 मार्काला होता आणि जनरली 20 मार्काचा विषय हा तितक्याच लेवलला ऑप्शनला टाकला जातो. पण प्रॉब्लेम असा आहे की ते जे आपण ऑप्शनला टाकलेलं असतं त्याच्याबद्दल रिअल लाईफमध्ये आपण जेव्हा जगत असतो तेव्हा अशा काही घटना घडतात की ते ऑप्शनमध्ये टाकलेले जे विषय असतात त्याच्याबद्दल आपल्याला हेल्पलेस असल्याची जाणीव निर्माण होते. हे जे सिव्हिक्सशी संबंधित विषय आहेत हे थोड्याफार प्रमाणामध्ये कंपल्सरी करणं गरजेचं आहे. याच्याच बरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम कशा पद्धतीत चालते, पोलीस सिस्टीम कशा पद्धतीत चालते हेही सांगणं तितकंच गरजेचं आहे. लीगल सिस्टीम कशा पद्धतीत चालते हेही सांगणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे मला म्हणायचं काय की समाजामध्ये फॅमिली ॲज अ युनिट यांनी सुद्धा हे प्रॅक्टिकल एज्युकेशन त्यांच्या मुलांना देणं गरजेचं आहे. टीचर्सनी सुद्धा त्याच्यात इन्क्लुझिव्हनेस दाखवला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा दैनंदिन आयुष्यामध्ये जगत असता तेव्हा तुम्ही या गोष्टी या ठिकाणी काम करतायत यांना अकनॉलेज केलं पाहिजे. किती पालक आपल्याकडे असे आहेत जे असं म्हणतात की ठीक आहे बाबा हा माझा मुलगा आहे, याला बाबा हा आता शिकतोय, पण आपण एक त्याला जनरल सिव्हिक सोसायटी आपण त्याला दाखवू आणि त्या अनुषंगाने त्यांना एक पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि त्या सिनियर पोलीस इन्स्पेक्टरशी किंवा एसीपीशी किंवा डीसीपीशी किंवा त्या तिथल्या अधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा घडवून आणली. रियालिटी बघणं लहान वयामध्ये हे खूप गरजेचं असतं. परिस्थिती ऍक्च्युली उलटी आहे याच्याबद्दल किती कमीत कमी चर्चा होईल ह्याच्याकडे आपला रोष असतो. आणि तुम्ही आता रोष म्हणजे ओघ असतो. आता तुम्ही जर बघितलं तर चिल्ड्रन हु आर जुव्हेनाईल आर मोर वल्नरेबल टू क्राईम. ही खूप महत्वाची गोष्ट लोक विसरतात. म्हणजे कायद्यामधल्या काही काही तरतुदी आहेत त्याचा गैरवापर अशा पद्धतीत घेतला जातो. तर ह्याच्याबद्दल खूप प्रमाणामध्ये म्हणजे डिनर टेबलवरती जसं मॉरल्स, एथिक्स आणि व्हॅल्यूज बोलल्या गेल्या पाहिजेत तसंच रियालिटी आणि फॅक्ट चेक याच्याबद्दल पण डिस्कशन झालं पाहिजे. ह्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे पुढची एक स्टेप म्हणून आपल्याला ब्लेम गेम मधनं खरोखर बाहेर येण्याची गरज आहे. तुम्ही ब्लेम करा किंवा नका करू, टार्गेट तुम्ही आहात. मग जर तुम्हाला हे समजतंय की तुम्ही टार्गेट आहात तर त्याच्यासाठीचे चेक्स अँड बॅलन्सेस, अवेअरनेस हे तुम्ही स्वतःमध्ये इन्कल्केट म्हणजे याची हॅबिट तुम्ही स्वतःमध्ये इन्कल्केट केली पाहिजे. खूप छोट्या छोट्या गोष्टींमधनं की बाबा आता ही जी घटना सगळी घडली दिल्लीमधली ह्याच्याबद्दलचे ही काय एका दिवसात घडलेली घटना नाही. ह्याच्यात प्लॅनिंग आहे, बऱ्याच इतर गोष्टी आहेत. काही ठिकाणी ते फेल झाले असतील, ही घटना घडवून आणणारे घटक. पण ह्याच्यामधलं जे काय सगळं प्लॅनिंग आहे की एज्युकेटेड सेक्टरमध्ये ही सगळी लोक इन्व्हॉल्व्ह होत आहेत. तुम्ही लक्षात घ्या एखाद्या ऑपरेशन थिएटरमध्ये जर एखाद्या पद्धतीचा असा डॉक्टर सापडला तर त्यांना गोळ्या बंदुकांची काही गरजच लागणार नाही. बरोबर आहे. आणि ही डेंजरस सिच्युएशन जी उद्भवतीये ह्याच्यासाठी पोलीस यंत्रणेला किंवा सिस्टीमला ब्लेम करून चालणार नाही. तुम्हालाही तेवढा अवेअरनेस असणं गरजेचं आहे. समाजामधला अवेअरनेस वाढलं पाहिजे. समाजामधला अवेअरनेस आणि तो इम्प्लिमेंटेबल असला पाहिजे. म्हणजे फक्त आता तू मगाशी जे म्हणालास की रिपोर्टिंग झालं पाहिजे का? रिपोर्टिंग झालं पाहिजे ना की इथे गुन्हा होतो. पण तो गुन्हा जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही नागरिक म्हणून कलेक्टिव्हली तो गुन्हा थांबवण्यासाठी काय ऍक्शन घेऊ शकाल ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. आता याच्यासाठीच मग सपोज मी एखादा गुन्हा होताना बघतोय तर आता मी नक्की करायचं काय? मी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं का आमदार खासदाराकडे जायचं, नगरसेवकाकडे जायचं का क्षेत्रीय कार्यालयामध्ये जायचं? नक्की मी प्रोसेस काय फॉलो करू? कारण की अगदी वेल एज्युकेटेड असतील त्यांना काही प्रमाणात हे नियम माहिती असतात. बट समाज म्हणून सर्वांनाच हे माहिती असतीलच असं नाही. कारण की आपला जो कॉमन सिलेबस आहे 10वी पर्यंतचा सिलेबस हा कॉमन आहे. त्याच्यानंतर कॉमर्स, आर्ट्स, सायन्स असे वेगवेगळे फील्ड्स होतात. जे लॉची डिग्री घेत नाही त्यांना बाकीच्यांना नियम वगैरे एवढ्या काही प्रमाणात माहिती नसतात. आणि तुम्ही म्हणला तसं 10वीच्या शिक्षणामध्ये पण थोड्याफार प्रमाणात या गोष्टी आल्या पाहिजेत, येतील पुढं. पण आत्ता तुम्ही थोडंसं एक मार्गदर्शन करा की माझ्या समोर क्राईम होत आहे किंवा मला काहीतरी टिप मिळाली आहे, मला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली आहे. आता मी काय करू?
आता हा जो एक हायपोथेटिकल प्रश्न हम्म. विचारल्यामुळे याचा मी क्लिअर कट रोडमॅप देण्यापेक्षा मी ह्याचे पॉइंटर्स स्पेसिफिक सांगतो Yes. काय असू शकतात. मुळामध्ये हा जो क्राईम आहे जो तुझ्या आसपास घडतो ह्याच्यामध्ये 2-3 फॅक्टर्स मध्ये हा विषय आपण बोलूया. हा. तुझ्या आसपास घडणाऱ्या क्राईम मध्ये तो क्राईम घडवणारा व्यक्ती हा तुझ्या ओळखीचा असू शकतो किंवा नसू शकतो, या दोन्ही बरोबर. गोष्टी आहेत. तुम्हाला आधी ठरवायला लागेल की यू नीड टू हॅव झिरो टॉलरन्स टुवर्ड्स क्राईम. आणि जर तुम्ही तसं ठरवलं की तुम्हाला झिरो टॉलरन्स असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की फक्त तुमच्या अनोळखी असणारी लोक हीच म्हणजे ही गुन्हेगार असतात किंवा मॅलिफाईड इंटेंट त्यांचा असतो असं नाहीये, पण तुमच्या ओळखीतली लोक सुद्धा त्याला तितक्याच पद्धतीमध्ये कॉन्ट्रीब्युट करत असतात. आपण हे करायला तयार आहोत का की किती आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल पण तो जर गुन्हेगार असेल तर आपल्याला कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याला थांबवण्याची मानसिक ताकद आपली डेव्हलप होतीये का, हा पहिला मुद्दा. याचं उत्तर जर हो असेल तर त्याच्यानंतर असंख्य गोष्टींचा मेकॅनिझम तुम्ही डेव्हलप करू शकता. जसं एखादा गुन्हा घडतोय त्याचं सायमल्टेनियस शूटिंग घ्यायचं, कलेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन तिथे असलं पाहिजे. कलेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन म्हणजे कलेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन याचा अर्थ असा की एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होतोय रस्त्यावर, आपल्याकडे अत्याचार कसा होतोय हे बघण्यासाठी लोक जमा होतात, पण तो अत्याचार थांबवण्यासाठी कोणीही जमा होत नाही. त्याचं कारण असं असतं की मग पुढची प्रोसेस येते की मग तुम्ही विटनेस आहात त्या गुन्ह्यामध्ये, मग तुम्हाला उद्या जर सपोज केस फाईल झाली तर ट्रायलसाठी तुम्हाला यायला लागेल. ही जी सगळी प्रोसेस आहे ह्याच्याबद्दल आपल्याला जी भीती आहे ही भीती आपण मनातनं काढून टाकली आणि आपण असं ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो गुन्हेगार आहे त्याला आपण शिक्षा देऊ आणि कुठल्याही आमिषाला आपण बळी पडणार नाही, तर ही सिस्टीम हळूहळू सुधारायला सुरुवात होते. मी थोडासा एक विषय मांडतो. टेररिझम मध्ये टेरर हा जो एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे ना, टेरर म्हणजे तुम्हाला भीती वाटणं, तीच भीती कायद्याच्या बद्दल या लोकांना वाटणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे एथिकल लोकांचा टेरर असणं हे एथिकल किंवा लीगल पद्धतीमध्ये काम करणारे किंवा प्रॅग्मॅटिक विचार करणाऱ्या लोकांचा धाक असणं हे खूप प्रमाणामध्ये गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी तर तुम्ही म्हणले जसं कलेक्टिव्ह एफर्ट लागेल. कलेक्टिव्ह एफर्ट लागेल आणि कलेक्टिव्ह एफर्ट हा एका दिवसात येणार नाही. पण असं म्हणून कोणीच त्याच्याबद्दल प्रयत्न करायचे नाहीत हे चुकीचं आहे. कोणीतरी एक स्टार्ट करणारा लागतो. हळूहळू समाजामध्ये काम करताना योग्य पद्धतीत काम करणारे असंख्य लोक असतात. आपण त्या योग्य पद्धती त्यांना न बघता आपण सोयीस्कररित्या जर अशा लोकांना बघितलं तर शेवटी आपणच त्या सगळ्या विचारधारेचे विक्टीम होतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पोलीस प्रशासन आणि पब्लिक यांचं कॉपरेशन कशा पद्धतीनं घडवता येऊ शकतं? कारण की नेहमी मी असं म्हणेन की एखाद्या गुन्हेगाराला पोलिसाची भीती नसते, पण सामान्य नागरिकाला पोलिसाची भीती नक्कीच असते. का काय माहिती का? पण एक असं थोडासा ट्रेंड सेट झालाय. कदाचित पिक्चर बघून झालं असेल किंवा लहानपणापासून आपण म्हणतो ना, एखादा लहान मुलगा रडत असेल किंवा मस्ती करत असेल, पोलीस काका येतील, शांत बस किंवा मस्ती करू नको. पण हे असं काय म्हणूया आपण थोडे विचार जे डोक्यामध्ये आपल्या फिट होतात, ह्याने पोलिसांकडे बघायचा दृष्टिकोन थोडासा चुकीचा होतो समाजाचा आणि ॲक्चुअली पोलीस हे आपले मित्र आहेत किंवा पोलीस प्रशासनाच्याच माध्यमातून आपण सगळी गुन्हेगारी किंवा टेररिझम या थांबवू शकतो. याच्यासाठी पब्लिक आणि पोलीस यांचं कॉपरेशन कसं झालं पाहिजे? मी वकील आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी पोलीस यंत्रणेच्या विरोधात कोर्टात उभं राहतो. पण हे राहत असताना सुद्धा ज्यांच्या विरोधात मी कोर्टामध्ये उभा राहतो त्यांच्या बरोबर माझा संवाद भरपूर वेळा होतो आणि इंटरॅक्शन होते. आणि बाकी सगळ्या गोष्टी घटकाभर आपण बाजूला ठेवल्या तर तुम्ही हा विचार करा की आज लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन एवढ्या मोठ्या देशामध्ये मेंटेन करण्यासाठी पोलीस यंत्रणेची संख्या किती आहे, ज्युडिशियरीमध्ये जजेस जे काम करतात, पब्लिक प्रॉसिक्युटर जे काम करतात यांची संख्या किती आहे, आणि जे लोक जे ओव्हर इंटेलेक्च्युअल्स पोलीस यंत्रणेला ब्लेम करतात किंवा ज्युडिशियरीला ब्लेम करतात किंवा गव्हर्नमेंटला ब्लेम करतात, त्यांनी एक दिवस तरी त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलीस ऑफिसरच्या खुर्चीवर 24 तास डोळ्यात तेल घालून आणि डोकं थंड ठेवून बसून पाहावं. बरोबर. ही जर कंपॅशन आपल्याला आपल्या सिस्टीम मध्ये काम करणाऱ्या लोकांबरोबर नसेल ना,
तर ती लोक सुद्धा आपल्या बाबतीमध्ये तेवढ्याच रुक्षतेने वागतील. मी मगाशी जसं म्हटलं तसं, की किती हायली एज्युकेटेड लोक म्हणजे IPS कॅटेगरीतले जे पोलीस आहेत, हे तर आहेच आहेत, ज्याच्यामध्ये बरेच PhD होल्डर्स आहेत, बाकी सगळे लोक आहेत. पण जे ग्राउंडवरती काम करणारे सीनियर PI लेव्हल पासूनचे जे लोक आहेत किंवा कॉन्स्टेबल पासूनचे लोक आहेत किंवा ट्रॅफिक कंट्रोल करणारे जी पोलीस यंत्रणा आहे, त्या पोलीस यंत्रणेमध्ये सुद्धा त्यांचं सशक्तीकरण करणं असं समाजाला वाटणं मुळामध्ये हे गरजेचं आहे. कधी तुम्ही तेच मी परत परत सांगायचा प्रयत्न करतोय, की रस्त्यामध्ये एखादा पोलीस ऑफिसर पावसामध्ये ट्रॅफिक कंट्रोल करतो. तुमचा एकही माणूस मला असा सापडलेला नाहीये आजपर्यंत. कदाचित असतीलही, पण मला सापडले नसतील, जे स्वतःहून जाऊन त्यांच्या गाडीतली छत्री त्या पोलीस ऑफिसरला देतील. आपल्या समाजामध्ये कंपॅशन आणि केअर ही डेव्हलप करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. गरजेचं आहे. बरेच विषय एक चहा विचारल्यानंतर विषय सुटतात टेबलवरती. तो सुद्धा आपण कोणी विचारात घेत नाही. तोही विषय आपण कोणी विचारात घेत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, हे तुम्ही ॲक्सेप्ट करा, की पोलीस ऑफिसर सुद्धा शेवटी माणूस आहे. कोर्टामध्ये काम करणारा वकील किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा जज हा माणूस आहे. त्यांना सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं आणि त्या सगळ्या गोष्टींच्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातनं त्याच वेळेमध्ये तसंच इम्प्लिमेंटेशन असणं आणि तुम्ही त्यांना रिसोर्सेस पण देणार नाही आणि इनह्युमन कंडिशन्समध्ये ते खूप प्रमाणामध्ये काम करतात आणि तुम्हाला रिझल्टची पण पटापट अपेक्षा आहे, असं सगळं होऊ शकत नाही. हे तुमच्याकडनंही होऊ शकत नाही, तुम्ही कितीही बुद्धिजीवी असलात तरीही. त्यामुळे जर कुठल्या पोलीस ऑफिसरला तुम्हाला तुमची सिक्युरिटी एन्शुअर करायची असेल, तर त्याचा योग्य त्या पद्धतीचा फीडबॅक हा तुम्हीहून जाऊन पोलीस ऑफिसर्सना देणं हे अतिशय गरजेचं आहे. सीनियर सिटिझन्सचे कविता करण्यासाठी जे कट्टे तुम्ही भरवता, शेजारच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही त्यांच्याबरोबर एक सत्र अरेंज नाही करत. ना राजकीय नेते करतात, ना नागरिक करतात. ते सुद्धा दे आर ऑल्सो ह्युमन बीइंग्स. त्यांच्या शिफ्ट्स, नाईट ड्युटीवर काम करणाऱ्या पोलीस ऑफिसर हा खूपच म्हणजे आपण आता भरपूर पॉडकास्ट बघतो, की स्लीप इज द न्यू फूड. मग त्यांचं काय? सो ते कसे काम करत असतील ह्याचा तुम्ही थोडा विचार करायला पाहिजे. हा इन्क्लुसिव्हनेस ज्या मोमेंटला वाढेल ना, त्या मोमेंटला ही जी सायकॉलॉजिकल एक दरी आहे, एक माइंडसेटची दरी आहे, ती सुद्धा ब्रिज होईल आणि तिथपासून एक कलेक्टिव्ह एन्व्हायर्नमेंट निर्माण व्हायला सुरुवात होईल. आजच्या काळामध्ये सोशल मीडियाचा रोल आपण बघतच आहोत, की सगळं युथ असू दे नाहीतर सीनियर सिटीझन असू दे. आता असा एकही माणूस उरलेला नाहीये, की जो सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह नाहीये. तर या टेररिझम ऍक्टिव्हिटी असू दे, कायदा सुव्यवस्था असू दे, या सगळ्याच पॅरामीटर्स वरती सोशल मीडियाचं महत्त्व किती वाढलेलं आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अवेअरनेस कसा क्रिएट करू शकतो, याच्या बाबतीत थोडासा गाईडन्स करा तुम्ही. मुळामध्ये सोशल मीडिया आत्ताच्या काळामध्ये आणि इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये हा एक खूप महत्वाचा घटक आहे पब्लिक अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून. जिथे मेनस्ट्रीम मीडिया कदाचित कमी पडतं, तिथे सोशल मीडिया ती गॅप भरून काढतं आणि आता बरोबर. सोशल मीडियाचा प्रॉमिनन्स हळूहळू बऱ्यापैकी वाढत चाललेला आहे. सोशल मीडियामध्ये 2 पद्धतीमध्ये हा विषय आपल्याला ॲड्रेस करता येऊ शकतो. जसं कुठल्याही पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा फायदा असतो, तसंच त्या टेक्नॉलॉजीचा दुरुपयोगही केला जातो. त्याच पद्धतीमध्ये सोशल मीडिया च्या बाबतीमध्ये हा मुद्दा आहे. अवेअरनेस स्प्रेड करणं, प्रिसाईज इन्फॉर्मेशन पास करणं आणि त्या पद्धतीमध्ये लोकांना एकत्रितपणे काम करायला मोटिवेट करणं, इम्प्लिमेंटेशन करायला मोटिवेट करणं, ह्याच्यामध्ये सोशल मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. पण बऱ्याच ठिकाणी असं दिसतं, की सोशल मीडियामधले जे काही रील्स आहेत, स्नॅप्स आहेत, व्हिडिओज आहेत, हे एका ठिकाणाहून इन्फॉर्मेशन घेऊन दुसरीकडे ती फक्त पास ऑन करणं, ह्याच्याकडे बऱ्याच लोकांचा कल असतो. बऱ्याच ठिकाणी एंटरटेनमेंटसाठी सोशल मीडिया वापरलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या ज्या कारवाया आहेत, त्या मोबिलाईज करण्याच्या अशा पद्धतीच्या म्हणजे देशविरोधी कारवाया ज्या आहेत, त्या मोबिलाईज करण्याच्या दृष्टिकोनातनं काम केलं जातं. सोशल मीडियामध्ये काम करणारे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा त्याचे जे काही स्टेक होल्डर्स आहेत, त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे जे चॅनल्स आहेत, अशा पद्धतीचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, जे देशविरोधी कारवाई करतात ह्याच्याबद्दलचं सस्पिशन आहे.
त्या संबंधामध्ये त्यांनीहून एस्टॅब्लिशमेंटला किंवा पोलीस यंत्रणेला किंवा जी कुठली रिपोर्टिंग एजन्सी असेल त्याला रिपोर्ट करणं, त्याचा पाठपुरावा करणं, हे करणं खूप गरजेचं आहे. सरकार त्यांच्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या साइट्स कशा ब्लॉक व्हाव्यात, त्याच्यामध्ये इन्स्टिगेटिव्ह मटेरियल कसं येऊ नये, याच्यासाठी बऱ्याच पद्धतीचे कायदे बनवायचा प्रयत्न करते. पण हा सगळा जो विषय आहे, हा देशाच्या 4 बाउंडरीजच्या किंवा बॉर्डर्सच्या पलीकडे सुद्धा इम्पॅक्ट होणारा विषय आहे किंवा पलीकडनं इंटरनली इम्पॅक्ट होणारा विषय आहे. त्यामुळे पूर्ण एका जागतिक दर्जावरती याचा विचार केला पाहिजे. सोशल मीडियामध्ये काम करणारे जे स्टेक होल्डर्स आहेत, त्यांनी कलेक्टिव्हली काही बाबतीतले स्पेसिफिक निकष, की सोशल मीडिया कशा पद्धतीत वापरलं गेलं पाहिजे, ह्याच्या बाबतीमध्ये काही स्ट्रिक्ट रूल्स, स्ट्रिक्ट नॉर्म्स, स्ट्रिक्ट हॅबिट्स स्वतःमध्ये सुद्धा घालून घेणं गरजेचं आहे. आता करंटली भारतामध्ये एक कायदा रिसेंटली पण याच्या रिलेटेड पास झाला होता आणि आय थिंक फॉरेन कंट्रीजमध्ये पण याच्या रिलेटेड ऑलरेडी आता सोशल मीडियाला थोडंसं कंट्रोल नको म्हणायला, बट काही गोष्टी ज्या बॅनच झाल्या पाहिजेत. पॉर्नोग्राफी असते किंवा टेररिझम स्प्रेडिंग असतं, हेट्रेड स्प्रेडिंग असतं किंवा कधी-कधी एखादी निगेटिव्ह न्यूज जर व्हायरल झाली तर तिथं रस्त्यावरती वातावरण खराब होऊ शकतं. तर याच्यासाठी तुमचं काय मत आहे, की कायदा आला पाहिजे का नसला पाहिजे? का एकदमच फ्रीडम दिलं पाहिजे? मी कायदेविषयक अभ्यासक आणि वकील असल्यामुळे कायदे हे असलेच पाहिजेत. कारण आपल्याकडे परिस्थिती सर्वेश अशी आहे ना, की आपण रूल्स किंवा कायदा फ्लाउट करण्यामध्ये हुशारी मानतो. म्हणजे एकदम खरं सांगायचं झालं तर, आपल्याला ह्याचा फार अभिमान वाटतो, की मी सिग्नल तोडून पोलिसांनी मला पकडलं नाही. अरे ही काय पोलिसांचा वेग तुम्हाला पकडण्याची आणि तुमचा वेग तिकडनं पळून जाण्याची शर्यत आहे का? छोटीशी गोष्ट सुद्धा तुमच्या जीवावर बेतू शकते. बरोबर. एवढी सुद्धा जर तुम्हाला मॅच्युरिटी नसेल, तर मग तुम्हाला कायद्याचं स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन पाहिजे आणि हेवी पेनलायझेशन पाहिजे. आता ह्याचाच हाच जो फॅक्टर आहे, की एवढ्या सूक्ष्म गोष्टीची सुद्धा जर आपल्या समाजातल्या घटकांना समज नसेल, तर मग सोशल मीडिया कसा वापरावा, टेक्नॉलॉजी कशी वापरावी, त्याचे वाईट परिणाम काय होतील, कुठले फोटोज कसे पोस्ट करावे, याच्यासाठी सरकारला दुर्दैवाने निकष नेमावे लागणार, त्याच्यासाठी रिसोर्सेस अलोकेट करावे लागणार, तुमच्या टॅक्सपेयरचे पैसे तिथे खर्च करावे लागणार, कारण तुम्हाला चांगल्या सवयी नाहीयेत. बरोबर. हा पहिला मुद्दा झाला. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की जरी सरकारने याबद्दलचे कायदे बनवले, तरी सुद्धा एस्टॅब्लिशमेंटचे काही रिस्ट्रिक्शन्स असतात. तुमचे आणि माझे सुद्धा काही रिस्ट्रिक्शन्स असतात ना समाजामध्ये वावरण्याचे. तर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुम्हाला सवयी लावण्यासाठी सरकार अवेलेबल नसू शकतं. त्या सवयी तुमच्या लावायला पाहिजेत. पण तुमच्यामुळे जर दुसऱ्याला त्रास झाला, तर सरकार त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेईल. मग तुम्हाला तिथे कुठल्याही पद्धतीचा चान्स असू शकत नाही. सो परत मुद्दा त्याच विषयाकडे येतो. कायदा बनवला आणि कायदा जर उद्या इम्प्लिमेंट केला आणि तुम्ही जर खूप रेकलेस पद्धतीत वागलात, तर सरकार तो कायदा खूप फोर्सफुली इम्प्लिमेंट करेल आणि मग तुम्ही परत आरडाओरडा कराल, की आमच्या फ्रीडमला हे होतंय आणि आमच्या प्रायव्हसीला हे होतंय. म्हणूनच सिव्हिक सेन्स आय थिंक डेव्हलप होणं जास्त गरजेचं आहे. सिव्हिक सेन्स आणि रॅशनल ॲटिट्यूड हे त्याच्यातलं मूळ हे आहे. आणि इव्हन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये जे आपले रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्याच्यामध्ये पण एक सायंटिफिक अप्रोच असणं तिथं पण असा उल्लेख आहे. एक छोटंसं वाक्य आहे, जे मी ऐकलं होतं एका व्यक्तीकडनं. तर त्या व्यक्तीशी संबंधित हा विषय नका नेऊ, पण ते वाक्य खूप महत्वाचं आहे. ते वाक्य असं आहे, की माणूस हा विचार करणारा प्राणी आहे, पण अगदी नाईलाज असल्याशिवाय तो विचारच करत नाही. अशी परिस्थिती येऊन देऊ नका. जे तू फंडामेंटल ड्युटीजच्या बाबतीमध्ये आता म्हणालास, लोकांना म्हणजे फंडामेंटल राईट्स बद्दल सगळे बोलतात. ड्युटीज या तुम्हाला दिलेल्या आहेत ना करायला. अधिकार सगळ्यांना पाहिजे, पण जबाबदारी नको. आणि ती जबाबदारी जिथे दिली आहे, त्या पुस्तकाचं वाचनही आम्हाला करायचं नाहीये. असं कोणतं सोप्या भाषेत संविधान समजेल असं कोणतं पुस्तक आहे, कोणत्या ऑथरचं रेकमेंड कराल तुम्ही? सोप्या कारण की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची लँग्वेज ही टेक्निकल लँग्वेज ती समजण्यासाठी थोडंसं एक लीगल सेन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे इंडेक्स वगैरे नॉर्मल माणूस वाचू शकतो, पण असे काही असतात ना ऑथर्स की जे सोप्या भाषेत थोडंसं एक्सप्लेन करतात, की म्हणजे अगदी जो बेसिक 10वी शिकलेला आहे अशा पण माणसाला मिळेल, असे कोणतं सजेस्ट कराल तुम्ही? संविधान एक्सप्लेन करणारी भरपूर पुस्तकं, कॉमेंट्रीज, त्याचं लॉजिक एक्सप्लेन करणारी भरपूर इतर रीडिंग मटेरियल अवेलेबल आहे. मी ना ह्याचा एक सर्वे घेतला होता, की संविधानावर बोलणाऱ्या
लोकांनी, जे वकील नाहीयेत, जे संविधानावर बोलतात, त्याच्यापैकी किती लोकांनी संविधान वाचलंय? हं. आणि मग जर वाचलं असेल, हं. तर त्याच्यातले काही स्पेसिफिक गोष्टी मला सांगाव्या. हं. 100 पैकी 100 लोकं त्याच्यामध्ये फेल झाली. काय विषय आहे मी तुला सांगतो. हे मान्य आहे मला, की संविधान टेक्निकल आहे. पण सॉफ्टवेअर पण टेक्निकल आहे, आर्किटेक्चर पण टेक्निकल आहे, इंजिनिअरिंग पण टेक्निकल आहे. तुमचं माइंड टेक्निकल नॉलेज अब्सॉर्ब करण्यासाठी प्रिपेअर्डच आहे. हं. तुम्ही हे ठरवलंय, की हे माझ्यासाठी सोपं आणि हे माझ्यासाठी सोपं नाही. हं. जर आपण असं म्हणतो इग्नोरन्स टू लॉ इज नॉट एन एक्सक्यूज. मग तशा पद्धतीचं वातावरण आणि चर्चा या शाळेपासून का डेव्हलप केल्या जात नाहीत? का शाळेत असलेल्या जुव्हेनाईल व्यक्तीला शिक्षा मिळत नाही? म्हणजे ती शिक्षा काय आहे हा वेगळा विषय. पण जुव्हेनाईल जस्टिस बोर्ड आहे, त्याच्याबद्दल कायदा आहे आणि त्याच्याबद्दल शिक्षा देण्याचं पण त्याच्याबद्दल प्रोव्हिजन आहे. हं. मग जर लहान मुलांना ज्या वयामध्ये तुम्ही सायन्स, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, हिस्ट्री हे सगळं शिकवता, तेव्हा लॉ जर शिकवायला घेतला, तर तुम्हाला आज जे 50व्या, 40व्या किंवा 60व्या वर्षी खूप टेक्निकल वाटतं, ते कदाचित टेक्निकल वाटणार नाही. हं. दुसरा महत्वाचा मुद्दा, संविधानावर जेव्हा चर्चा होतात, बऱ्याच ठिकाणी बरेच फोरम्स कॉन्स्टिट्यूशन बद्दल आणि कायद्याबद्दल चर्चा करायला अवेलेबल आहेत. ते मंदिरासारखं आहे. तुम्ही तिथे गेलात, की किती घ्यावं हे तुमच्या वरती आहे. तर त्याच्यासाठी लोकं अवेलेबल आहेत. अप्रोच व्हा. एक थोडासा टेक्निकल प्रश्न विचारतो. बऱ्याच वेळेला आपण ऐकतो, की तुम्हाला जर काही संशयास्पद आढळलं, तर जवळच्या पोलिस स्टेशनला जाऊन सांगा. तर संशयास्पद किंवा इंग्लिशमध्ये सस्पिशियस ॲक्टिव्हिटी आपण म्हणतो. नक्की त्याचा अर्थ काय? एखाद्या म्हणजे ते ओळखायचं कसं? आयडेंटिफाय कसं करायचं? बरोबर आहे. हा प्रश्न मलाही बऱ्याच लोकांनी विचारलाय, की एखादी सस्पिशियस ॲक्टिव्हिटी ओळखायची कशी? सस्पिशियस ॲक्टिव्हिटी ओळखण्यासाठी रॅशनल माइंडसेट आणि रॅशनल थॉट प्रोसेसची खूप गरज आहे. हं. आणि बेसिक जे नियम असतात, ते नियम समजून घेणं हे खूप गरजेचं असतं. मी तुला मेडिकल सायन्समध्ये उदाहरण त्याचं देतो. तुझं शरीर ज्या पद्धतीमध्ये रूटीन कोर्समध्ये काम करतं, त्याच्यामध्ये जर कुठेतरी एखाद्या तुझा हात असेल किंवा पाय असेल, हा जर काही काळाहून जास्त दुखत असेल, तर तू त्याचं निदान करायला इमिडिएटली डॉक्टरकडे जातोस. हं. तशाच पद्धतीमध्ये समाजामध्ये वावरताना एखादं रस्त्यावरनं जाताना, मग एक सिंपल उदाहरण देतोय. रस्त्यावरनं जाताना तुला एखाद्या घरामध्ये कायम दिवा लावलेला दिसला. पण तिकडनं कोणीच आत-बाहेर काहीच करत नाहीये. हं. संध्याकाळी परत येताना तुला तो दिवा बंद झालेला दिसला. म्हणजे कोणीतरी तिथे काहीतरी काम करतंय कुठल्यातरी पद्धतीचं, हे तर तुला लक्षात आलं. आलेलं असतं. हे जर प्रोलॉन्ग्ड पिरियडसाठी होत असेल, हं. तर तुला हे लक्षात येतं की तिथे काहीतरी गडबड आहे. विषय हा नाहीये की तुला ते लक्षात येत नाही. विषय हा आहे की तू ते रिपोर्ट करून त्या विषयाची जबाबदारी तू घेणार का? हं. म्हणून त्यासाठी कलेक्टिव्ह सपोर्ट असणं, की शेवटी समाजामध्ये जो माणूस सस्पिशियस ॲक्टिव्हिटी रिपोर्ट करतोय, त्याला समाजाचं प्रोटेक्शन काय आहे? हा मुद्दा ॲड्रेस करणं समाजाने हे खूप महत्वाचं आहे. कुठल्याही पद्धतीचा क्राईम आता ऑर्गनाइज्ड पद्धतीत होतो आणि हं. सोसायटी ऑर्गनाइज्ड नाहीये. हा एक पॉइंट झाला. दुसरा महत्वाचा मुद्दा असा, की तुम्हाला खरोखरच अलर्टनेसची जी लेव्हल आहे, ती खूप प्रमाणामध्ये वाढवली पाहिजे. आपल्याकडे सगळ्यांकडे फोन आहेत. बरोबर? या फोनमध्ये मल्टिपल ॲप्लिकेशन्स चालतात. मला नाही वाटत 80% लोकांना सुद्धा नक्की फोन आपला कशा पद्धतीत फंक्शन करतो, हे नक्की माहिती असेल. किंवा आपण जे अप्लायन्सेस वापरतो, आपण जे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल्स वापरतो, तर आपल्याला वेळ देऊन या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेणं गरजेचं आहे. तरच आपल्याला हे कळेल, की हे रूटीन कोर्समध्ये सगळं यंत्रणा चालते कशी आणि जर ह्याच्यात सस्पिशियस ॲक्टिव्हिटी होत असेल, तर कशी होते? हं. एक पुढचा प्रश्न असा आहे, की दैनंदिन जीवनामध्ये काय-काय चेंजेस करणं अपेक्षित आहे? या सगळ्या गोष्टींच्या आधारित? हा जितका सोपा प्रश्न तुम्हाला विचारला, त्याचं उत्तर तेवढंच लांबलचक आणि अवघड आहे. हं. पण तरी मी ते एक कन्साइज फॉर्मॅटमध्ये देणं हे करतो. सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यातला विषय असा आहे, की अ, कुठल्याही पद्धतीचा गुन्हा घडताना हं. त्याच्या मागे जी काही यंत्रणा काम करते, लोकं काम करतात, रेकी होते जागांची, जे काय होतं. हं. ती आयडेंटिफाय करणं दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला कोण येतंय. मी काही उदाहरणं देतो, की एखादा तुझ्या सोसायटीमधला फ्लॅट रेंटवरती गेलाय. हं. सोसायटीला त्याची कागदपत्र येणं,
सोसायटीने त्याच्यावरती काही निकष मांडणं, त्याच्यानंतर तो जो कोणी भाडेकरू आहे, पोलीस इंटिमेशन त्यांनी देणं. आपलं काय होतं, आपण ना हा विषय सगळा सोसायटीची कमिटी बघून घेईल ना काय होईल ते. अरे पण तिथे उद्या जर काही स्फोट झाला आणि तू नेमका तिथे असशील, तर सोसायटीची कमिटी तो प्रिव्हेंट नाही करू शकणार. जेवढी सोसायटीच्या कमिटीची ही जबाबदारी आहे, तेवढी दैनंदिन आयुष्यामध्ये तुझी त्या व्यक्तीची विचारपूस करणं, माहिती असणं, की आज आपल्या आजूबाजूला कोण राहतंय, खरंच ते त्या उद्देशाने तिथे आहेत का, नाही आहेत का, हे समजून घेणं हेही तितकंच गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा दैनंदिन आयुष्यामधला असा, की आपण खूप पद्धतीचे व्यवहार करत असतो. म्हणजे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स करत असतो. कुठल्याही पद्धतीची देशविरोधी कारवाई किंवा गुन्हा किंवा असे कुठलेही विषय जे कायद्याच्या किंवा पब्लिक पॉलिसीच्या विरोधात आहेत, हे विषय पैसा गाठीशी असल्याशिवाय होत नाही. म्हणजे पैसा मिळवण्यासाठी चोरी होते. बरोबर. पण आताची सिच्युएशन बदललेली आहे. आता जसं समाज डेव्हलप झालाय तसा क्राईमही डेव्हलप झालाय आणि क्राईम तुमच्या घरापर्यंत पोहोचलाय. हे ऍक्सेप्ट करणं अतिशय गरजेचं आहे, की तुमच्या घरातली सगळी माहिती, इत्थंभूत माहिती ही गुन्हेगारांना आहे. तर त्यामुळे तुम्ही त्या दृष्टिकोनातनं प्रचंड प्रमाणामध्ये अलर्ट राहिलं पाहिजे. स्पेसिफिकली जे मायनर्स आहेत आणि जे सीनियर सिटिझन्स आहेत, त्यांनी खूप म्हणजे काळजी घेतली पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा, की तुम्ही जेव्हा इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करता स्वतःबद्दलची किंवा बाकी इतर गोष्टींची, आपल्याकडे ना म्हणजे आता आपण पुण्यात आहोत, त्यामुळे गप्पा मारणं हा एक एंटरटेनमेंटचा एक फार मोठा विषय आहे. तर हे गप्पा मारता तुम्ही बऱ्याच गोष्टींचे बरेच निकष किंवा बऱ्याच गोष्टींचे बरेच सेन्सिटिव्ह पॉइंट्स हे समोरच्याला पास ऑन करत असता आणि तेव्हा तुम्हाला माहिती नसतं, की तो समोरचा माणूस नक्की कोण आहे. तर तिथे तुम्हाला स्वतःला थोडं रिस्ट्रिक्ट करणं पण गरजेचं आहे. याला अलर्टनेस आपण जे म्हणतो ते. चौथा जसं की हल्ली ओटीपी वगैरे पण शेअर केलं जातं. एक्झॅक्टली. सो हा एक विषय खूप महत्वाचा आहे. इन्स्टिगेट होणं कुठल्याही बाबतीमध्ये आणि इन्स्टिगेटिव्हली काही विचार मांडणं, हे आधी तुम्ही थांबवलं पाहिजे. बरेच क्राईम हे इन्स्टिगेशन मधनं येतात. जो माणूस इन्स्टिगेट करत असतो तो त्याच्या पर्सनल फायद्यासाठी तुम्हाला इन्स्टिगेट करत असतो, हे आधी तुम्ही लक्षात घ्या. पाचवा महत्वाचा मुद्दा ह्याच्यातला असा आहे, की मी मगाशी म्हटलो तसं झिरो टॉलरन्स टू क्राईम. मग तो कोणी असो, तुमच्या घरातला व्यक्ती असो किंवा बाहेरचा व्यक्ती असो. तो व्यक्ती तुम्हाला काय सांगतोय ह्याच्यावरती तुमची माइंड फ्रेम तुम्ही निर्माण करता. बऱ्याच ठिकाणी कागदपत्र क्लिअर असतात, पण तुम्हाला ते बघायचे नसतात. सो तुम्ही जर प्रॅग्मॅटिक विचार केला नाही, तर जो व्यक्ती तुम्हाला आज गोड बोलून प्रलोभनं देतोय वेगवेगळ्या पद्धतीची, तो व्यक्ती तुमचंच विक्टिमायझेशन करणार असतो. हेही तुम्ही लक्षात घ्यायचं. मला वैयक्तिक खूप गोड बोलणाऱ्या लोकांची खूप भीती वाटते. कारण उगाचच गोड बोलून माहिती गोळा करणं किंवा उगाचच जेव खाऊ घालून समोरच्याच्या मर्जीत राहणं, ह्याच्या मागे ह्या क्रिमिनल सायकोलॉजी अभ्यास करताना या लोकांची काही हेतू असतात. बऱ्याच गोष्टी ते लपवत असतात. बरोबर. तर इथे आपल्याला हे समजलं पाहिजे, की हे कोणीतरी स्वतःला ओव्हरसेल करायचा प्रयत्न करतंय आणि ह्याच्यामध्ये आपण तर या ट्रॅपमध्ये अडकत नाही आहोत ना. म्हणजे ब्रायबरीचे खूप प्रकार आहेत, की ब्रायबरीमध्ये असं म्हणतात पहिलं, की देअर आर नो फ्री लंचेस इन दिस वर्ल्ड. एव्हरीथिंग इज फॉर अ पर्पज. सो हे जर तुम्ही गाठीशी बांधून घेतलं, तर तुम्हाला तो पर्पज सुद्धा लक्षात येऊ शकेल. दुसरं असं एक वाक्य आहे, की इफ समवन इज सेलिंग समथिंग टू यू फॉर फ्री, देन यू आर द प्रॉडक्ट. सो ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करणं खूप गरजेचं आहे आणि कुठल्याही बाबतीमध्ये हे सगळ्या यंत्रणेतल्या लोकांनी सुद्धा समजून घेणं, की जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज स्ट्रॅटेजीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल ना, तेवढं तुम्ही तुमचं सुद्धा आयुष्य आणि जीवन फ्युचरचं कठीण थोडंसं आपण करताय. नुकसान करतो डेली कॉम्प्रोमाइजेस. आपण बरेच वेळेला बघतो की ऑर्गनाइज्ड क्राईम आणि त्याच्यासाठी भरपूर भारतामध्ये असो, महाराष्ट्र राज्यामध्ये असो कायदे पण आहेत. हे ऑर्गनाइज्ड क्राईम जेव्हा घडतात ना, आता जे दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट वगैरे झाले असतील, ती गाडी कोणाची तरी घेतली किंवा कोणाची तरी गाडी भाड्याने घेतली आणि मग त्या माणसाला माहितीच नाहीये की त्याच्या माध्यमातून एक मोठा गुन्हा घडलाय. तर तो त्याला कळत नकळत तो विक्टिम झाला. तर ह्याच्या बाबतीत काय माइंडसेट असला पाहिजे नॉर्मल लोकांचा? म्हणजे माइंडसेट असला पाहिजे का हे ओळखायचं कसं, की म्हणजे काय आपण पद्धतीने आपण
शिकार तर नाही ना बनत आहे ऑर्गनाइज क्राईमचा correct. अननोईंगली, हम्म. कारण की कोणी मुद्दामून तर असं गोष्टींना सपोर्ट करणार नाही. हम्म. तर कसं ओळखायला पाहिजे? एक एका मूव्हीचं एक उदाहरण देतो. मला हम्म. त्या मूव्हीचं नाव आठवत नाहीये, पण ती मूव्ही सुद्धा टेररिझम याच विषयाशी संबंधित आहे. तर एक जोडपं टॅक्सी ड्रायव्हर असतो तो आणि त्याची फियॉन्से ही एकाला एअरपोर्टवरनं घेण्यासाठी तिथे जातात. हम्म. ती फियॉन्से त्याला विचारते, की आपल्याला हे काय आज काम दिलेलं आहे? तर म्हणे काही नाही, या माणसाला इकडनं घ्यायचं आणि त्याला त्याच्या सांगितलेल्या डेस्टिनेशनवर पोहोचवायचं. त्याच्यासाठी मला काय ₹2,00,000 मिळणार आहेत का ₹5,00,000 मिळणार आहेत? एवढे? तर हां, म्हणजे त्या मूव्हीमध्ये हम्म. तसं दाखवलं. तर ती विचारते, "अरे एवढे पैसे? तू म्हणजे तुझी जी काही ट्रिप असेल त्याचे एवढ्या प्रमाणातले पैसे?" बरं हा मूव्ही सुद्धा कधीतरी 90s मधला आहे. अच्छा. ती म्हणते तो काय म्हणतो, की "आपल्याला काय घेणं-देणं आहे? हम्म. आपण आपलं काम करायचं, आपले पैसे घ्यायचे, आपला विषय संपला." एवढं हे सोपं नाही. हम्म. आणि नंतर असं दाखवलंय, की जेव्हा यंत्रणा कामाला लागते आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेट पहिले त्यालाच पकडते. त्याचं कारण असं आहे, की त्यांनी कुठलातरी गुन्हा घडण्यासाठी हम्म. किंवा जे लोकं प्रयत्न करत होते, त्या लोकांना फॅसिलिटेट केलं ना. हम्म. मग हे आणि त्यांनी सिंपल ही गोष्ट आहे, की हे जर फॅसिलिटेशन त्याच्याकडनं तेवढ्या प्रमाणामध्ये झालं नसतं, तर कदाचित डिटेक्शन करतानाची यंत्रणा गुन्हा घडण्याच्या आधी तिथे पोहोचली असती किंवा जे काय सिच्युएशन असेल, ती प्रिव्हेंट व्हायला सुद्धा मदत होते. हम्म. तर अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते, की नो क्वेश्चन्स आस्क्ड, डू द वर्क अँड यू गेट पेड. हम्म. तेव्हा इट इज द राइट टाइम टू आस्क द राइट क्वेश्चन. अशी खूप प्रमाणामध्ये उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतात. आणि इनफॅक्ट या क्राईम मध्ये तर सगळ्यात जास्त पैसे दिले जातात क्रिमिनल कारण ऍक्टिव्हिटीच्या सपोर्टिंग याच्यामध्ये. क्राईम करायचा आहे म्हणूनच तर पैशाचं प्रलोभन जास्त दिलं जातं. बरोबर. गरजा तशा पद्धतीत ओळखल्या जातात. तर आणि मग याच्यामध्ये जे लोक फसतात तर हे सुद्धा गुन्हेगार असतात कायद्याप्रमाणे? थोडंसं त्या बाबतीमध्ये मी आत्ता वाच्यता करणार नाही, कारण ह्याच्यामध्ये इंटेन्शन तुमचं काय आहे आणि ऍक्च्युअल ट्रायल जेव्हा होते टेक्निकल तेव्हा गोष्टी बघितल्या जातात हां. आणि मग ठरवलं जातं. पण हे सगळं होत असताना हे जे मधले फॅसिलिटेटर्स असतात, समाजातल्या लोकांनी जर हे ठरवलं, की ह्या सगळ्या लोकांनी ज्यांचं खरोखरच इंटेन्शन नाही, हम्म. त्यांना जर त्यांची चूक नंतर लक्षात आली आणि समजली आणि त्यांनी जर देशहितासाठी काही पावलं उचलायचा प्रयत्न केला आणि समाजाने त्यांना सपोर्ट केलं, तर त्यांचा 100% या अशा पद्धतीच्या कारवाया थांबवण्यासाठी किंवा पुढे न घडण्यासाठी खूप प्रमाणामध्ये उपयोग होऊ शकतो. ओके, आता आपण पॉडकास्टच्या शेवटच्या राऊंड मध्ये येऊया. ऍज अ सिव्हिल सोसायटी म्हणून, नागरिक म्हणून, एक थोडक्यामध्ये 2 मिनिटांमध्ये थोडंसं नागरिकांना एक आवाहन करा, की कायद्याच्या प्रती तुमचा एक अप्रोच कसा असला पाहिजे. आणि दैनंदिन जीवनाचं तर तुम्ही सांगितलंच आहे. पण तुम्ही स्वतःला जर ह्या टूल्स पासून, म्हणजे हे नॉलेज जर तुमच्याकडे आलं, कायद्याचं नॉलेज जर आलं, तर तुमचाच त्याच्यामध्ये बेनिफिट कसा आहे लॉंग टर्म साठी, तर या हिशोबाने थोडंसं सांगा. एक थोडासा त्याला मी थोडासा प्रिकर्सर जोडतो तू जे म्हणतोयस ते. कायद्याबद्दल जनरली असं म्हटलं जातं, की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. पण मग शहाण्या माणसाने कुठली पायरी चढावी ह्याचंही उत्तर कोणाकडे नाही. ते का असं म्हटलं जातं? कारण कायद्याची जी यंत्रणा आहे, म्हणजे प्रोसिजरल लॉ असेल, सबस्टॅन्टिव्ह लॉ असेल, हे सगळे विषय आहेत, ह्याला तुम्हाला खूप पेशन्स देऊन हे विषय समजून घ्यावे लागतात आणि त्याच्यापेक्षा जास्त पेशन्स आणि मायक्रो मॅनेजमेंट जेव्हा केसेस चालतात, तेव्हा तुम्हाला तिथे देणं गरजेचं असतं. पण ही सगळी यंत्रणा ही आपल्या सगळ्यांच्या बेनिफिटसाठीच केली गेलेली आहे. आपण आता सगळे ना एका रॅट रेसमध्ये अडकलेलो आहोत आणि आपल्याला फास्ट रिझल्ट्सची खूप सवय लागलेली आहे. पण फास्ट रिझल्ट्स घेताना आपण हा विचार कधीच करत नाही, की आपले जे फंडामेंटल्स आहेत ते तितके स्ट्रॉंग आहेत का? आपण तेवढे केपेबल आहोत का? तर समाजाचं कलेक्टिव्हली आणि कुठल्याही इंडिव्हिज्युअलचं खूप प्रमाणामध्ये कपॅसिटी बिल्डिंग होणं हे गरजेचं आहे. खूप प्रमाणामध्ये टॉलरन्स आणि पेशन्स असणं हे गरजेचं आहे. कारण एक चांगलं एक्झाम्पल हे पुढे 10 वाईट घटना ज्या होणार असतात त्याला हे होऊ शकतं, म्हणजे त्या टाळू शकतात. आणि नागरिकांना आवाहन करणं ह्याच्याबद्दल मी असं म्हणेन, की नागरिकांना ना आज कायदा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम
इलेक्टोरियल थॉट प्रोसेस किंवा आपली डेमोक्रेटिक थॉट प्रोसेस, कॉन्स्टिट्यूशन, हे न समजण्याची मुभाच नाहीये. समजलंच तुम्हाला हे गरजेचं झालं. गरजेचंच आहे. समजणं हे गरजेचं आहे. कारण प्रिव्हेन्शन ह्याच्या पलीकडे म्हणजे तुम्ही जर एखादी घटना क्युअर करायला गेलात तर त्याचा जो वेळ लॉस गेलेली असतो असते. तो क्युअर होऊ शकत नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. जरी एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा झाली तरी सुद्धा जी लोक मारली गेलेली आहेत ते तर गेलेच ना. ते तर गेलेच आहेत. त्यामुळे प्रिव्हेन्शन ह्याच्याकडे खूप प्रमाणामध्ये फोकस तुमचा असणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, थोडंसं समाजामध्ये एक सेल्फ सेंट्रिक ॲटिट्यूड आहे, की माझं काय त्याच्याबद्दल तुम्ही बोला. तर हा सेल्फ सेंटर्ड ॲटिट्यूड जो असतो हा म्हणजे डेव्हलप होणं किंवा काय म्हणतो आपण याला एक प्रॅग्मॅटिक विचारधारा इन्कल्केट होणं हे फार गरजेचं आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा की आपण समाजामध्ये म्हणजे आता मी आवाहन करतोय म्हणूनच आपल्याला ना आपल्याच प्रायोरिटीज नाही लक्षात येत की आपल्या प्रायोरिटीज काय आहेत. आपल्या प्रायोरिटीज या सिरियस गोष्टींपासून एंटरटेनमेंटकडे जास्त फोकस्ड आहेत. कारण आपल्याला इन्फॉर्मेशन जशी फ्रीली अवेलेबल आहे तशी एंटरटेनमेंट पण फ्रीली अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि आपण चीप एंटरटेनमेंटकडे जास्त जातो. त्याचा फायदा सुद्धा गैरफायदा सुद्धा हे घटक समाजातले घेत असतात. सो आपल्याला सिरियस गोष्टींकडे येणं खूप गरजेचं आहे. एक खूप महत्वाचा मला ह्याच्यात मुद्दा मांडायचा आहे की समाजात आत्ता ना अशी परिस्थिती आहे की नोकऱ्या मिळत नाहीत असं काही लोक म्हणतायत आणि काही लोक असं म्हणतायत की आमच्याकडे नोकरी करायला लोक येत नाहीत. आता पण एक थोडंसं ऑब्झर्वेशन तुम्ही केलं तर पैशाचं सर्क्युलेशन होत आहे. अशा पद्धतीच्या गतिविधी म्हणजे कारवाया होत आहेत, देशविरोधी कारवाया होत आहेत, क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये जे प्रॉडक्टिव्ह इंटेलेक्च्युअल लेबर आहे ते चांगलं काम करण्याच्या ऐवजी फास्ट मनीच्या नादामध्ये अशा पद्धतीच्या कारवायांमध्ये जास्त पद्धतीत इन्व्हॉल्व्ह होते. त्याच्यामध्ये इझी मनी आणि रॅडिकलायझेशन असेल, आयडिओलॉजिकल थॉट प्रोसेस असेल आणि पैशाचा आमिष असेल किंवा सगळं असू शकतं. कॉम्बिनेशन. सो ह्यांना सुद्धा व्हॅल्यू सिस्टीम मध्ये आणणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर मग ह्याचं एक खूप वाईट पर्कोलेशन समाजामध्ये व्हायला वेळ लागणार. बरोबर. सर, आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आज आपलं एकदम चांगलं पॉवर पॅक्ड सेशन झालेलं आहे, नॉलेजेबल सेशन झालेलं आहे. आणि असेच वेगवेगळे विषय आपण फक्त हा एंड नाहीये, हा पहिला पॉडकास्ट आहे. असे मल्टिपल सिरीज आपण करायचे आहे नक्कीच. आणि काही पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण स्पेसिफिक आज जसा विषय घेतला तसे घेऊया. एखाद्या पॉडकास्टमध्ये आपण संविधान स्पेसिफिक विषय घेऊया. एखाद्या पॉडकास्टमध्ये आपण एखाद्या स्पेसिफिक कायद्यावरती बोलूया. अशी आपण सिरीज करूया आणि आपलं या पॉडकास्टच्या माध्यमातून उद्दिष्ट आहे की जनतेला लीगल अवेअरनेस म्हणजे व्हावा या माध्यमातून. हे आपलं याच्यामध्ये टार्गेट आहे. सो थँक्यू सो मच सर. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम. जय